पाकिस्तानला जर भारतासोबत संबंध सुधारायचे असतील तर त्यांनी त्यांची विश्वसनीयता सिद्ध करावी लागेल असं आता भारतानं म्हटलंय। पाकिस्ताननं जर काही दहशतवाद्यांचं प्रत्यार्पण करावं लागेल असा आग्रह आता भारत करू शकतो। यामध्ये अर्थातच हाफिज सईद, मसूद अझहर आणि दाऊद इब्राहिम हे भारताच्या ताब्यात देण्याची मागणी लवकरच पाकिस्तानकडे करण्यात येणार आहे। हाफिज सईद हा 2008च्या मुंबई हल्ल्याचा सूत्रधार आहे। मसूद अझहर हा जैश ए मोहम्मदचा प्रमुख आहे आणि पुलवामा आणि इतर हल्ल्यांशी त्याचा संबंध आहे। तर दाऊद इब्राहिम हा 1993चे मुंबई बॉम्बस्फोट आणि इतर गुन्ह्यांसाठी भारताला हवाच आहे। त्यामुळे हे मोस्ट वॉन्टेड दहशतवादी भारताला सोपवा आणि विश्वसनीयता पुन्हा मिळवा असं भारत सांगू शकतो। आणि आताची सर्वात मोठी बातमी समोर येते ती म्हणजे पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपामुळे भारतीय यूट्यूबर ज्योती मल्होत्राला अटक करण्यात आलेली आहे। 2023 मध्ये कमिशनकडून व्हिसा घेऊन ती पाकिस्तानमध्ये गेली होती। पाकिस्तानातील उच्चायोगामधील कर्मचारी असलेल्या दानींसोबत तिचे जवळचे संबंध निर्माण झाले होते। पाकिस्तानी गुप्तचर एजंटसोबत तिचा संपर्क असल्याचं समजतं आणि यासोबतच संवेदनशील माहिती तिने शेअर केल्याची माहिती सुद्धा समोर आलेली आहे। भारतीय यूट्यूबरची पाकिस्तानात हेरगिरी, तिच्यावर हेरगिरीचा ठपका ठेवण्यात आलेला आहे। पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यांसोबत तिचे जवळचे संबंध होते। गेल्या वर्षी 2023ला ती पाकिस्तानमध्ये सुद्धा गेली होती। पाकिस्तानची हेरगिरी केल्याचा आरोप ज्योती मल्होत्रावर आहे। ऑपरेशन सिंदूरची माहिती पाठवल्याचा संशय व्यक्त करण्यात आलेला आहे। गेल्या वर्षी ज्योती मल्होत्रा पाकिस्तानमध्ये गेली होती। पाकिस्तानमधील उच्चाधिकाऱ्यांशी तिने भेट घेतलेली। पाकिस्तानी गुप्तचर एजंटसोबत ज्योती मल्होत्राचे संबंध असल्याचं समोर आलेलं आहे। आणि यानंतर भारत पाकिस्तान युद्धासंदर्भातल्या महत्त्वाच्या बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात। भारतानं पाकिस्तानचे 600 पेक्षा अधिक ड्रोन उडवून दिलेले आहेत। भारताच्या संरक्षण ताकदीचा पाकिस्तानला चांगलाच अनुभव आलाय। पाकिस्तानकडनं सातत्यानं होणारा ड्रोनचा मारा भारतानं परतवून लावलाय। या सर्व हल्ल्यांना उत्तर म्हणून भारतीय सैन्यानं जोरदार प्रतिकार केला आणि एकाच वेळी 600 पेक्षा अधिक ड्रोनला उडवून दिलेले आहेत। ऑपरेशन सिंदूरवेळी इस्रोची मोठी मदत भारतीय लष्कराला झाली। एअर स्ट्राईकवेळी इस्रोचे सॅटेलाईट सैन्याला मदत करत होते। सीमेपलीकडून हवेत येणाऱ्या शस्त्रांची योग्य दिशा दाखवत होते। इस्रोचे 50 सॅटेलाईट कार्यरत आहेत, तर हे सर्व सॅटेलाईट केवळ भारतीयांच्या मदतीसाठीच होते असं इस्रोचे चेअरमन बी नारायण यांनी सांगितलेलं आहे। भारत सरकार आता डिप्लोमॅटिक पद्धतीनं पाकिस्तानवर जागतिक पातळीवर दबाव वाढवण्याच्या तयारीत आहे। पाकिस्तान कसा दहशतवादाचा पोशिंदा आहे हे ठसवण्यासाठी आणि ऑपरेशन सिंदूरची माहिती देण्यासाठी खासदारांची निवड करण्यात आली। जगातील प्रमुख 7 ते 8 देशांमध्ये खासदारांची शिष्टमंडळं पाठवली जाणार आहेत। भारताच्या ऑपरेशन सिंदूर आणि ब्रह्मोस मिसाईल हल्ल्यानंतर पाकिस्तान चांगलाच घाबरलाय। पाकिस्तानच्या रावळपिंडी शहरामध्ये असलेल्या पाकिस्तानी सैन्याचं मुख्यालय आता इस्लामाबादमध्ये हलवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। या निर्णयामुळे पाकिस्तानला तब्बल अरबो रुपये खर्च करावे लागण्याची शक्यता आहे। भारत पाकिस्तानमधील युद्ध आपणच थांबवण्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेला आहे। दोन्ही देशांमध्ये अणुयुद्ध होणार होतं, मात्र ते थांबवण्यात यश आल्याचं ते म्हणाले। एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी हा दावा केलाय। जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात तीव्र मोहीम सुरू झालेली आहे। ज्यांनी कोणी दहशतवाद्यांना मदत केली त्याची शोध एसआयची टीम घेते। आतापर्यंत एसआयने जम्मू आणि काश्मीरमध्ये 6 ठिकाणी छापे टाकलेले आहेत। पाकिस्तानचा नूर खान एअरबेस भारतानं कसा उद्ध्वस्त केला याची कबुली पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी भर कार्यक्रमात दिलेली आहे। हल्ला झालाच नाही असे दावे पाकिस्तानकडनं करण्यात आले, मात्र आता भारताचं ऑपरेशन सिंदूर कशा प्रकारे यशस्वी झाले याची कबुली स्वतः पाकिस्तानकडनं आलेली आहे। युद्धविरामासाठी भारताने स्वतः फोन केला असा खोटा दावा पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी केलाय। ऑपरेशन सिंदूरच्या यशाचे अनेक पुरावे भारतीय लष्कराने दिलेत, मात्र अजूनही पाकिस्तानचा खोटारडेपणा सुरूच आहे।
ध्रुव राठी याच्या पाकिस्तान विरोधी वक्तव्यानंतर पाकिस्तानमध्ये संताप व्यक्त केला जातोय। बॉयकॉट ध्रुव राठी आणि यूट्यूब बंदीची मागणी पाकिस्तानी नागरिकांनी केली। ध्रुव राठीनं त्याच्या एका व्हिडिओमध्ये पाकिस्तानला दहशतवादी देश आणि विश्वासार्ह नसलेलं म्हटलेलं, त्यामुळे पाकिस्तानमध्ये प्रचंड संताप पसरलाय। पाकिस्ताननं बलुचिस्तानच्या 80% भागावरचं नियंत्रण गमावलेलं आहे। भीतीमुळे पाकिस्तानची सैन्य राजधानी क्वेट्टामधून बाहेर पडत असल्याची माहिती मिळते। ऑपरेशन सिंधूनंतर पाकिस्तानची परिस्थिती अधिक बिकट झाली आहे। ऑपरेशन सिंधूबाबत माहिती देण्यासाठी सर्वपक्षीय खासदारांची नावं आता जाहीर झालेली आहेत। काँग्रेसकडनं 4 खासदारांची नावं देण्यात आलेली आहेत। त्यामध्ये शशी थरूर यांचं नाव नाहीये, मात्र केंद्र सरकारनं शशी थरूर यांचं नाव यादीत टाकलेलं आहे। अनुभवी थरूर यांना काँग्रेसनं डावलल्याने चर्चा सुरू झाली आहे। ऑपरेशन सिंधूरच्या यशामध्ये एआयने देखील महत्त्वाची भूमिका बजावली। युद्धभूमीवर एआयचा वापर करत भारतानं पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यांना रोखलेले। 6 आणि 7 मेच्या मध्यरात्री झालेल्या लष्करी संघर्षात भारतानं एआय आधारित तंत्रज्ञानाचा वापर करून पाकच्या हवाई हल्ल्यांना यशस्वीपणे रोखलेले। एआयच्या मदतीनं पाकिस्तानमधील महत्त्वाच्या लष्करी तळांवर अचूक हल्ले करण्यात आलेले आहेत। नागपूरमधील 43 वर्षीय सुनीता कारगिलमधून बेपत्ता झालेली आहे। तिनं पीओके बॉर्डर पार केली आणि तिला पाकिस्तानी सैन्यानं ताब्यात घेतल्याचं गुप्तचर आणि सुरक्षा यंत्रणेला संशय। दुसरीकडे सुनीताचं मानसिक संतुलन देखील ठीक नाही असं तिच्या आईने सांगितलेलं आहे। स्थानिक पोलिसांकडनं तिच्याबाबत चौकशी केल्याची माहिती तिच्या आईनं दिलेली आहे। आणि युद्धाच्या बातम्यांनंतर आता बातमी आहे हवामानासंदर्भातली। राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये पूर्वमोसमी पावसाचा दणका सुरूच आहे। राज्यामध्ये वादळी पावसाची शक्यता असल्याने येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। विदर्भातील वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार वाऱ्याची शक्यता आहे। त्यामुळे ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। पावसाच्या हजेरीने तापमानात चढ उतार सुरू आहेत। आणि आता पाहूयात पावसासंदर्भातल्या बातम्या वेगवान स्वरूपात। पालघर, मुंबई, ठाण्यासह रायगडला येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। प्रतितास 40 ते 50 किलोमीटर वेगानं वारे वाहणार असून विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवली। पुढील 5 दिवस जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवलेली आहे। जेजुरीमध्ये आज सकाळी दमदार पावसानं हजेरी लावली। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली, तर कडेपठार मंदिराच्या पायरीवरनं वाहणारं पावसाचं पाणी सोशल मीडियावर व्हायरल झालंय। पुण्यातल्या आंबेगाव तालुक्यामध्ये पिंपळगाव, खडकी परिसरात पावसामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरलं। भुईमुग, बाजरी तसेच जनावरांच्या चाऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। युवासेना नेते सचिन बांगर यांनी प्रशासनाकडे तातडीने मदतीची मागणी केलेली आहे। नाशिकच्या निफाडमध्ये मुसळधार पावसाने शेतामध्ये पाणी साचलेलं आहे। निफाड तालुक्यातल्या भरवस फाटा, गोळेगाव आणि गोंदेगाव परिसरामध्ये काल संध्याकाळी मुसळधार पावसानं हजेरी लावली। पाणी साचल्यानं शेत अक्षरशः तळी बनलेली आहे। ही दृश्य ड्रोनमधील पंडित मुदगुल यांनी टिपलेली आहेत। नाशिकच्या निफाड आणि चांदवडमध्ये अवकाळीचा द्राक्ष आणि कांद्याला फटका बसलाय। काल वडनेर, भैरव परिसरामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस पडला, त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं अतोनात नुकसान झालंय। शेतामध्ये झाकून ठेवलेला कांदा भिजला, तर द्राक्ष बागेचे सुद्धा अँगल उखडले गेलेले आहेत। अकोला जिल्ह्यामध्ये वादळी वारा आणि अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय। विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला। मका, ज्वारी, केळी पिकांना फटका बसलाय, त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन केलेलं आहे।
जळगाव चोपडा तालुक्यामध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं थैमान घातले। या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। त्यामुळे लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याचं आवाहन सरकारनं केलेलं आहे। जळगावमध्ये अमळनेर शहरासह तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं थैमान घातलं। संत सखाराम महाराज यात्रेतील दुकानांमध्ये पावसाचं पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालं। कन्हेरे येथे वीज पडून बैलजोडी ठार झाली। शेतातही पाणी साचल्याने बाजरी मका या पिकांचं नुकसान झालेलं आहे। अवकाळी पावसामुळे सांगोल्यामध्ये फळबागा भुईसपाट झालेल्या आहेत। हातातोंडाशी आलेला घास अवकाळीनं हिरावून घेतल्याने शेतकऱ्यांवर संकट ओढवले। वाकीमध्ये शेतकऱ्याची केळी पपईची बाग भुईसपाट झाल्याने 7 ते 8 लाखांचं नुकसान झालेलं आहे। यवतमाळमध्ये गेल्या 8 दिवसांपासून अवकाळी पावसानं थैमान घातलंय। त्यामुळे दारव्हा तालुक्यामध्ये मुलाईमध्ये अक्षय डुकरे या शेतकऱ्याच्या 5 एकर शेतातील भुईमुगांचं मोठं नुकसान झालंय। त्यामुळे त्याने नुकसान भरपाईची मागणी केलेली आहे। बुलढाण्यामधील संग्रामपूर तालुक्यामध्ये अचानक आलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे आदिवासी बांधवांच्या घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे। घरावरील संपूर्ण पत्रे वादळी वाऱ्यामुळे उडून गेल्याने अनेकांचे संसार उघड्यावर पडले। नंदुरबार शहरामध्ये वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांचे पत्रे उडाले, तसेच संसारोपयोगी साहित्य पाण्यात खराब झाले। एकूण 25 घरांचं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली, तर माळीवाडा बंधारहट्टी परिसरामध्ये सर्वाधिक नुकसान झालेलं आहे। वाशिमच्या मानोरामध्ये कृषी बाजार समितीमध्ये मुसळधार पावसामुळे शेतकऱ्याचं पीक संपूर्ण वाहून गेलं होतं। या गंभीर घटनेची दखल घेत केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चव्हाणांनी थेट दिल्लीहून वाशिमच्या प्रशासनाशी संपर्क साधला। त्यांनी तात्काळ या शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्याचे निर्देश दिलेले आहेत। राज्यामध्ये अवकाळी पावसाचा फटका शेतकऱ्यांच्या शेतीवर मोठ्या प्रमाणात बसलेला आहे। नंदुरबारमध्ये पावसाने अनेक घरांचं नुकसान केलं। या पार्श्वभूमीवर नंदुरबारचे पालकमंत्री माणिकराव कोकाट यांनी दुर्घटनाग्रस्त भागांची भेट घेऊन परिस्थितीची पाहणी केलेली आहे। त्यांनी यावेळेस झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देशही दिले आहेत। आणि आता बातमी आहे सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची, कारण सोन्यानं जो उच्चांक गाठला होता त्या किमतीमध्ये तब्बल 10% घट झालेली आहे। सोनं हे विक्रमी उच्चांकावरनं 92,000 रुपयांवर आलेले। जागतिक बाजारात सुद्धा सोन्याचे भाव घसरले। ग्लोबल ट्रेड वॉरमध्ये घट आणि सुरक्षित मालमत्तेच्या मागणीत घट या 2 कारणांमुळे सोन्याच्या किमतीमध्ये घसरण झाल्याचं बोललं जातंय। दरम्यान सोन्याचे दर घसरण्यामागची कारणं नक्की काय आहेत, आपण सविस्तर पाहूयात। तर भारत पाकिस्तान दरम्यान युद्धविरामाची घोषणा। डॉलर मजबूत झाल्यानं सोन्याची मागणी घटली। अमेरिका चीनमधील टॅरिफ वॉर निवळला। शेअर बाजारामध्ये तेजी आल्यामुळे सोन्यातील गुंतवणूक कमी झाली। आणि आता महत्त्वाच्या बातम्या वेगवान स्वरूपात पाहूयात। बीडच्या परळीमध्ये टोळक्याकडून तरुणाला बेदम मारहाण करण्यात आलेली। या प्रकरणी 7 जणांना पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत, तर इतर 3 ते 4 जणांचा शोध सुरू आहे। तरुणाचं अपहरण करून मग रिंगण करून त्याला अमानुष लाठ्या काठ्या आणि बेल्टने मारहाण करण्यात आली होती। मारहाण करणाऱ्यांमध्ये समाधान मुंडे, रोहित मुंडे, आदित्य गीतेचा समावेश आहे। लोक मदतीला धावून आले म्हणून मी वाचलो, अन्यथा मला जिवंत सोडलं नसतं, अशा शब्दात बीड मारहाण प्रकरणातील तरुण शिवराज दिवट्यानं आपली आपबीती सांगितलेली। मारहाण करताना त्याचा संतोष देशमुख पार्ट 2 करू असं म्हणत होते, अशी माहिती सुद्धा त्यानं दिलेली आहे। भारताने जसं पाकिस्तान विरोधात ऑपरेशन सिंदूर केलं, तसंच बीडमध्ये सुद्धा केलं पाहिजे अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेली आहे।
छगन भुजबळांना 1 कोटीची खंडणी मागणाऱ्या तरुणाला बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत. तर नाशिक पोलिसांनी सापळा रचत त्याला अटक केलेली आहे. राहुल भुसारे असं अटक करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे. त्र्यंबकेश्वरमधील फार्म हाऊसवर आयटीची धाड पडली असून दरम्यान आपण मदत करू अशी बतावणी त्यानं केली होती. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत त्याला अटक केलेली आहे. एनआयएनं आयसिस मॉड्यूल प्रकरणी फरार अब्दुल्ला फयाज शेख उर्फ डायपरवाला आणि तल्हा लियाकत खान या दहशतवाद्यांना अटक केलेली आहे. मुंबई एअरपोर्टवरनं त्यांना अटक करण्यात आली. 2023 मध्ये पुण्याच्या कोंढवा भागामध्ये आयईडी बनवून त्यांची चाचणी केल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आणि इंडोनेशियाच्या जकार्तावरनं ते मुंबईमध्ये दाखल होताच त्या दोघांनाही ताब्यात घेण्यात आलेलं आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि ताजमहल पॅलेस हॉटेलला बॉम्ब उडवून देण्याची धमकी देण्यात आलेली. अनोळखी ईमेलवरनं विमानतळ पोलीस ठाण्याला धमकीचा मेल आलेला आहे. दहशतवादी अफजल गुरू आणि सॅकवू शंकर यांना अन्यायकारकरित्या फाशी दिल्याचा या मेलमध्ये दावा करण्यात आलेला आहे. मुंबईच्या वांद्रे पूर्व परिसरामध्ये अंमली पदार्थ विकणाऱ्या 2 ड्रग्ज तस्करांना खेरवाडी पोलिसांनी अटक केलेली आहे. अटक केलेल्या आरोपींपैकी एक आरोपी नायजेरियन देशाचा नागरिक असल्याचं समोर आलेलं आहे. तर आरोपीकडनं पोलिसांनी 41 लाख रुपये किमतीचा कोकेन अंमली पदार्थ हस्तगत केलेला आहे. नागपूरमध्ये धर्माच्या नावाने एका विद्यार्थ्याला शाळेमध्ये प्रवेश नाकारला. दयानंद आर्य कन्या विद्यालयामध्ये हा प्रकार घडलेला आहे. या प्रकरणी शाळा संस्था सचिवाविरोधात जरीपटका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. तर महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षांकडे तक्रार प्राप्त झाल्यानंतर चौकशीचे आदेशही देण्यात आलेले आहेत. संभाजीनगरमध्ये रस्त्याच्या कामावरनं वाद झाल्यानंतर शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे यांनी आपल्याला मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचा आरोप भाजपाच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यामध्ये 3 तास बसूनही तक्रार दाखल केली जात नसल्याचं त्या भाजपाच्या कार्यकर्त्यानं म्हटलेलं आहे. कैलास पवार असं भाजपाच्या कार्यकर्त्याचं नाव आहे. मामाच्या गावी जाण्यासाठी सोलापूर बस स्थानकावर आलेल्या चिमुरडीला एका अनोळखी महिलेनं फसवून पळवून दिलं. तिच्या कानातील सोन्याची रिंग आणि पायातील पैंजण काढून घेत संबंधित महिलेनं तिला मोडनिंब इथं सुरू असलेल्या लग्न समारंभात सोडून दिलं. पोलिसांनी 6 तासांमध्ये चिमुकलीला तिच्या आईवडिलांच्या स्वाधीन केलं. दरम्यान फरार महिलेचा शोध सुरू आहे. धाराशिवच्या उमरगा शहराजवळील बायपास रोडवर भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये बहीण भावाचा जागीच मृत्यू झालेला आहे. उमरगा शहराचा बायपास रस्त्याकडे जात असताना टेम्पोनं दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की टेम्पोनं दोघांनाही अक्षरशः फरफटत केलं. या अपघातामध्ये थरकाप उडवणारा हा व्हिडिओ समोर आलाय. लातूर शहरातील अनधिकृत असणारी नारायणा ई टेक्नो स्कूल या खासगी शाळेमध्ये मनसेनं तोडफोड केलेली आहे. शहरातील नारायणा ई टेक्नो स्कूल ही खासगी इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. मागच्या 1 वर्षापासून शासनाची कुठलीही मान्यता न घेता राजरोसपणे सुरू आहे. मोठ्या प्रमाणामध्ये पालकांची लूट होत असल्याच्या तक्रारी मनसेकडे प्राप्त झाल्याने मनसेने हा खळगट केलेला आहे. पुण्याच्या अप्पर इंदिरानगर भागामध्ये कोयता गँगची दहशत पुन्हा पाहायला मिळाली. कोयता गँगच्या टोळक्यानं रात्री गाड्यांची तोडफोड केलेली तसंच नागरिकांना मारहाणही केली. याबाबत नागरिक बिबेवाडी परिसरामध्ये पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यास गेले तेव्हा पोलिसांनी नागरिकांना उलटे प्रश्न विचारले.